वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत, तर आता आपण आपल्या टॉप 8 ला स्टेजवर बोलवूयात. तर आपला आजचा एलिमिनेशनचा रिझल्ट सचिन काकांच्या मागच्या शनिवारच्या मार्क्स वरून आणि प्रेक्षकांच्या मतांवरून ठरवलाय. तर सचिन काका, मी तुमच्याकडे रिझल्ट घ्यायला येऊ? हो, रिझल्ट माझ्याकडे आहे, पण तो तुमच्या हवाली करण्याआधी मला माझ्या सर्व हिऱ्यांना काहीतरी सांगायचं आहे. बेस्ट ऑफ द बेस्टच राहिले आहेत आणि याआधी त्यातलेच एलिमिनेट झालेले आहेत. पण एक उदाहरण द्यावं असं वाटतं तुम्हा सर्वांना, आणि ते उदाहरण म्हणजे सुकन्या आणि अजिंक्यचं. आपल्या या मंचाच्या पहिल्या पर्वाचे हे कंटेस्टंट्स होते आणि दोघेही एलिमिनेट झाले होते. त्यानंतर कॉलबॅकला या दोघांचीही निवड झाली होती आणि त्यांचा प्रवास थेट फायनल पर्यंत पोहोचला होता. तुम्हा सर्वांना एक संधी पुन्हा मिळणार आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा हा घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. माझ्या सदिच्छा, माझे शुभाशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर आहेत. अथर्व, प्लीज. आपला आजचा रिझल्ट सचिन काकांनी दिलेल्या शनिवारच्या मार्क्स वरून आणि प्रेक्षकांच्या मतांवरून ठरलाय आणि या दोघांचंही वेटेज समान आहे. आपल्या वोटिंग लाईन्स आपला हा आजचा एपिसोड संपल्यावर लगेच सुरू होणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडत्या स्पर्धकाला तुम्ही भरभरून वोट द्या. तर आता मी जाहीर करणार आहे आपल्या या आठवड्याचा टॉप स्कोरर, आणि ते नाव आहे जुई बेटकडे. आता आम्ही बॉटम 3 ची नावं जाहीर करणार आहोत. पहिलं नाव आहे अश्विनी शुक्ल. दुसरं नाव आहे खुशबू करगुटकर. आणि आता तिसरं नाव आहे साक्षी तिसगावकर. आता इकडे जे उरलेले स्पर्धक आहेत ते सगळे सेफ आहेत. तुम्ही आज जाऊ शकता. तर आता या तिघांच्याही कोरिओग्राफर्सना मी विनंती करतो की त्यांनी प्लीज स्टेजवर या. आता या तिघींवरही लाईट पडणार आहे आणि तो लाईट जिच्यावर थांबेल तिचा प्रवास वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये इथेच थांबेल. लाईट्स प्लीज.
कुठे हार असेल तिथे जीत पण असते. त्यामुळे खचून जायचं नाही. अजून तुला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आयुष्यात. खूप मोठा कोरिओग्राफर व्हायचंय, खूप मोठं माणूस व्हायचंय. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स